नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, आजचा व्हिडिओ फक्त एका लाडूच्या रेसिपीचा नाही, तर ते महिलांच्या आरोग्याचं एक सुरक्षा कवच आहे. आज आपण जो लाडू बनवणार आहोत ना, त्यात आहे नाचणीचं सत्व, जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि कॅल्शियमसाठी उत्तम आहे. यात आहे अळशी आणि हळीव, जे हार्मोनल इम्बॅलन्स आणि रक्ताची कमतरता भरून काढतात. यात आहे सुपर सीड्स, जे तुमची त्वचा आणि केसांचं सौंदर्य वाढवतात. थकवा, कंबरदुखी, केस गळती आणि मोनोपॉजचा त्रास या सगळ्यावरच एक चविष्ट उत्तर म्हणजे आजचा हा पौष्टिक लाडू. चला तर आरोग्याची ही गुरुकिल्ली कशी बनवायची ते पाहूया. पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 50 ग्रॅम मखाणे भाजायला घेऊया. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. हे जे मखाणे आहेत, हे असे कोरडेच भाजायचे आहेत. मखाणे भाजताना तुपाचा वापर करायचा नाहीये. मंद आचेवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे. हे पहा, मखाणे छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. आता मी 3 टेबलस्पून अळशी घेतलेली आहे, म्हणजेच फ्लॅक्सीड घेतलेला आहे. आता हे देखील आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे. अळशी म्हणजेच फ्लॅक्सीडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. त्यामुळे काय होतं, महिलांच्या शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्सने जे प्रॉब्लेम्स होतात, त्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला अळशी मदत करते. तुम्ही बघू शकता, आता ही अळशी तडतडायला लागलेली आहे. असा चटचट आवाज यायला लागलेला आहे. याचा अर्थ ही अळशी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही अळशी एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित गार करून घ्यायची. आता भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असलेले आणि सुपरफूड मानले जाणारे सीड्स आपण भाजून घेऊया. इथे मी 4 टेबलस्पून पंपकिन सीड घेत आहे. त्याचबरोबर 2 टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया मी घेत आहे, म्हणजे सनफ्लावर सीड्स. आणि आता यामध्ये मी घालत आहे मस्कमेलन म्हणजे टरबूजाच्या बिया. या देखील 3 टेबलस्पून मी घेतलेल्या आहेत. आणि आता यामध्ये मी घालत आहे 3 टेबलस्पून कलिंगडाच्या बिया म्हणजेच मगज. या ज्या 4 प्रकारच्या बिया आहेत, त्या महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. या सीड्सचं सेवन केल्यामुळे जर केस गळत असतील तर केस गळती कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर आपली त्वचा जी आहे ती तजेलदार बनते. आता या बिया देखील छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेल्या आहेत. या आता मी काढून घेते. आता मी घेतलेल्या आहेत 2 टेबलस्पून हलिमाच्या म्हणजेच हळीवाच्या बिया. ह्या देखील आपल्याला आता भाजून घ्यायच्या. हळीव हे महिलांसाठी वरदानच आहे, कारण हळीवामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. महिलांना जर कंबरदुखीचा त्रास होत असेल, केस गळत असतील, तर हळीव त्यावर अत्यंत गुणकारी आहेत. हे पहा, हळीव देखील आता चटचट करायला लागलेत, म्हणजे ते भाजून झालेले आहेत. हे देखील आता आपण काढून घेऊया. आणि आता मी घेतलेले आहे 3 टेबलस्पून पांढरे तीळ. 40 नंतर महिलांना तीळ खाणं खूप गरजेचं आहे, कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हे पहा, तीळ देखील आता चटचट करायला लागलेले आहेत आणि त्याचा थोडा कलरही चेंज झालाय. आता हे देखील आपण काढून घेऊया. आता मी घेत आहे 100 ग्रॅम बदाम, त्याचबरोबर 60 ते 70 ग्रॅम काजू आणि 15 ते 20 अक्रोड. बदाम, काजू आणि अक्रोड हे देखील आता आपल्याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे आपल्या ब्रेनचं डेव्हलपमेंट व्हायला फार मदत करतात. हे पहा, बदाम, काजू आणि अक्रोड देखील आता व्यवस्थित कुरकुरीत भाजून झालेत. हे आता मी काढून घेते आणि व्यवस्थित थंड करते. आता मी घेत आहे 200 ग्रॅम सुकं खोबरं आणि हे देखील आता मंद गॅसवर थोडंसं गुलाबीसर रंगावर मी परतून घेते. इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करत आहे. तुम्ही सुकं खोबरं खिसून वापरलं तरी देखील चालेल.
हे पहा, खोबरं आता छान भाजून झालेलं आहे. हे आता मी ताटामध्ये काढून घेते. आता मी कढईत थोडं तूप तापत ठेवलेलं आहे आणि हा मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे. थोडा थोडा डिंक तुपामध्ये घालून मी आता तळून घेते. अगदी थोडा थोडा डिंक आपल्याला तुपामध्ये घालायचा आहे आणि तो असा तळून घ्यायचा आहे. डिंकामध्ये जे पोषक तत्व असतात त्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात, हाडे मजबूत होतात. डिंकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण देखील वाढतं. हे पहा, हे आता तळून झालेत. हे आता आपण काढून घेऊया. हे अशा प्रकारे हे छान फुललेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने सर्व डिंक मी छानपैकी तळून घेतलेला आहे. आता या लाडूमध्ये मी वापरणार आहे 400 ग्रॅम नाचणीचं सत्व, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि जे डायबिटीसच्या पेशंटसाठी अत्यंत गुणकारी असतं. या राहिलेल्या तुपामध्ये हे नाचणीचं सत्व मी आता भाजून घेते. यामध्ये मी आणखी अर्धा कप साजूक तूप घातलेलं आहे आणि आता खमंग सुगंध येईपर्यंत हे आपल्याला मंद ते मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचे. 10 ते 12 मिनिटं हे नाचणीचं सत्व मस्त असं हे तुपावर मी खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता मी घालतीये 4 टेबलस्पून खारीक पावडर. खारीक पावडर ही अर्थरायटिस म्हणजे संधिवात या आजारावर अत्यंत गुणकारी असते. ही खारीक पावडर आपल्याला 3 ते 4 मिनिटं या नाचणी सत्वासोबत थोडीशी परतून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि अगदी व्यवस्थित हे सर्व मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आता थंड झालेली अळशी आणि हलीम मी एका मिक्सरच्या भांड्यात घेतले. आता याची बारीक पावडर करून घेऊया. तुम्ही बघू शकता याची अगदी बारीक फाईन मी पावडर करून घेतली आहे. आता हे मखाणे बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने मखाण्यांची बारीक पावडर मी करून घेतली आहे. आता काजू, बदाम आणि अक्रोड हे देखील बारीक करून घ्यायचे, पण हे जास्त बारीक नाही करायचे. याला जाडसरच ठेवायचे, त्यामुळे लाडू खाताना छान क्रंच येतो. हे पहा, अशा पद्धतीने हे मी जाडसर वाटून घेतलंय. आता हे जे 4 प्रकारचे सीड्स आपण भाजून घेतले होते त्याची भरड करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे. आता एका मोठ्या परातीमध्ये हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. नाचणी सत्व आणि अक्रोडची पावडर जी आपण भाजलेली होती तेही घेतलेली आहे. त्याचबरोबर सुकं खोबरं, अळशी आणि हळीवाची पावडर, त्याचबरोबर सगळे ड्रायफ्रूट, सीड्स आणि मखाणे त्याची पावडर, हे सगळं मी घेतलेलं आहे. आता यामध्ये हा जो तळलेला डिंक आहे तो आपल्याला थोडासा असा चुरून घालायचा आहे. जास्त चुरायचा नाही आहे, कारण जर आपण अख्खा थोडासा हा डिंक ठेवला तर लाडू छान क्रंची लागतील. हे पहा, हा असा चुरून चुरून हा डिंक यामध्ये घालायचा आहे. आता यामध्ये 2 चमचे मी वेलची पावडर घालते. याने लाडूला सुगंधही येईल आणि वेलची जी आहे ही पचनक्रिया बळकट करते. आता हे सर्व साहित्य आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी थोडे पिस्त्याचे काप घालते. आता एका कढईमध्ये मी 600 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. आता हा आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त ह्याला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. आणि यामध्ये घालायचं आहे अर्धा कप साजूक तूप. हे असं मिक्स करत राहायचं आहे आणि हा गूळ या तुपासोबत फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गूळ आता वितळायला लागलेला आहे. जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही खजूर आणि अंजीर याची पेस्ट करून ती तुपामध्ये परतून ती देखील या मिश्रणात मिक्स करून लाडू वळू शकता. हे पहा, गूळ आता सगळा वितळलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हा वितळलेला गूळ जो आहे तो या मिश्रणात घालायचा आहे. आणि लगेचच हा गूळ या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता हे मिश्रण गरम असतानाच
आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने हे दाबत आपल्याला लाडू वळायचे आहेत. आणि आता असं आपल्याला हे हलवायचं आहे, म्हणजे लाडूला छान चकाकी येते. आणि तुम्ही बघू शकता पौष्टिक लाडू आपला तयार झालेला आहे. असे सर्व लाडू मी वळून घेते. हे पहा, सर्व लाडू माझे वळून झालेले आहेत. आता मी तुम्हाला हा लाडू तोडून दाखवते. पहा किती छान खुसखुशीत हा लाडू दिसतोय. पहा किती सुंदर आणि रेखीव झाले आहेत आपले हे लाडू. पण हे लाडू नुसतेच बनवून चालणार नाहीत, तर त्याचा दुप्पट फायदा मिळवण्यासाठी ते खाण्याची एक खास पद्धत आहे. हा लाडू सकाळी उपाशीपोटी तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर संध्याकाळी 4 वाजताच्या भुकेसाठी देखील हा खाऊ शकता. आणि सोबत जर 1 ग्लास कोमट दूध असेल तर नाचणी आणि दुधामुळे तुमच्या शरीराला कॅल्शियमचा पूर्ण डोस मिळेल. हा लाडू तुम्हाला दिवसभर थकवा येऊ देणार नाही. स्टोरेजचं म्हणाल तर हा लाडू हवाबंद डब्यात 1 महिना व्यवस्थित टिकतो. त्यामुळे हेल्थ इज वेल्थ हा मंत्र लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या स्त्रीला, तुमच्या आईला, बहिणीला, मैत्रिणीला नक्की शेअर करा. तुम्ही हा लाडू कधी बनवताय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि काळजी घ्या.